31 मे 2026 राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026 त्याची तयारी तुमची आता झाली असेल. एक जवळपास 2 दिवसांचा कालावधी अजून आहे. परीक्षेला जाताना आपण कुठल्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं तुमचं हॉल तिकीट, त्याची प्रिंट तुम्ही घेणं अपेक्षित आहे. तुमचं सेंटर कुठं आलेलं आहे ते सेंटर जर तुम्हाला माहीत असेल तर चांगलं आहे. जर माहीत नसेल तर ते माहीत करून घ्या की तिथपर्यंत कसं पोहोचायचं आहे. जर ते दुसऱ्या शहरामध्ये असेल, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की त्यांनी फॉर्म फार लेट फिलअप केले होते, सो त्यांना पुण्याच्या बाहेरचे सेंटर्स आलेले आहेत. मग जर तुम्ही नाशिकसारख्या शहरामध्ये पहिल्यांदा जात आहे तर तुमचं सेंटर कुठं आहे वगैरे तर ते तुम्ही बघू शकता. आता ऑनलाईन गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्या गोष्टी बघणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट जी आहे की जर दुसऱ्या शहरामध्ये आपल्याला पेपरसाठी जायचं आहे तर आदल्या दिवशी जाऊन सेटल झालेलं कधीही चांगलं. अचानक जे आहे अर्ली इन द मॉर्निंग लवकर उठून मग प्रवास करणं आणि मग पेपर देणं, तर हे शक्यतो टाळा. जर तुमचं सेंटर जवळ असेल की म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे तुम्ही जिथं राहता तिथून, तरीसुद्धा तुम्ही जे आहे किमान 1 तास आधी तुमच्या सेंटरवर जाऊन उभं राहिलं पाहिजे. सेंटरवर बाहेर सगळे जे आहेत सिटिंग अरेंजमेंट आणि त्या गोष्टी असतात तिथं त्या नीट बघणं तुम्ही अपेक्षित आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचा क्लासरूम वगैरे शोधणं. बऱ्याचदा काही गर्दीमध्ये जे आहे आपला तिथेही गोंधळ उडतो. सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. सो हॉल तिकीट असेल, हॉल तिकीटवरचं प्रत्येक इन्स्ट्रक्शन्स तुम्ही नीट स्वतः वाचलं पाहिजे. कुणीतरी सांगेल, कुणीतरी व्हिडिओ बनवेल किंवा सर सांगतील आणि मग त्याच्यानंतर बघेल. तर एक विद्यार्थी म्हणून आपलं ते काम आहे की हॉल तिकीटवरचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते नीट वाचा. तिच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, जसं तुम्हाला जर ID कार्ड तिथं जे आहे द्यायचं आहे तर मग तुमचा ID आहे का, नाही तर मग सगळ्या गोष्टींची तयारी चालते. आपण लास्ट मिनिटपर्यंत अभ्यास करत राहतो आणि मग तिच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मग ते कुठंतरी ID सापडत नाही. मग अशा गोष्टी आपल्याला नकोत. सो हॉल तिकीटवरचे इन्स्ट्रक्शन्स आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे. बॉल पॉईंट पेन जो असेल बघा, हे जिथं आपल्याला आन्सर कीवर राऊंड करायचे आहे त्याच्याने, सो ते काळे पेन जे आहेत तर ते नीट थोडे घासून ठेवा. जर नवीन घेतले असतील तुम्ही तर, जर आधीचे असतील आणि तुमच्याकडे एक 2 किंवा 3 पेन पाहिजेत. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला दुसरीकडे मागायची गरज पडता कामा नाही. सो ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी तुम्ही प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे बघा. याच्याबरोबरच जे आहे की आता सध्या जर तुम्ही बाहेर वातावरण बघितलं तर मधूनच पावसाचं वातावरण होतं आहे, कुठं पाऊस पडतो आहे, ऊन भरपूर आहे. मग अशा याच्यामध्ये आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आपण सेंटरवर जाताना कसे जाणार आहोत, शक्यतोवर बाईकवर जर जाणार असाल आणि पावसाचं वातावरण असेल, आपण भिजू शकतो आणि मग तशा अवस्थेत पेपर देणं जे आहे तर ते संयुक्तिक होणार नाही. मग ह्या गोष्टींचा पण थोडा विचार तुम्ही केला पाहिजे. खूप जास्त ऊन आहे तर तुमची बॉडी हायड्रेट राहणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे पाण्याचा इंटेक तुमचा चांगला पाहिजे. स्वतःसाठी पिण्याचं पाणी तुमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये असलं पाहिजे ना. आता मग तिथं GS नंतर मग CSATच्या याच्यात मग इकडं तिकडं पाणी शोधण्यासाठी आपण जातो. सो असले प्रकार होता कामा नये. सो स्वतःसाठी मुबलक पिण्याचं पाणी, त्यातल्या त्यात जे आहे की GS आणि CSAT हा जो मधला ब्रेक आहे, या ब्रेकमध्ये तुम्ही खूप जास्त हेवी लंच करणं टाळा. एक तुम्हाला जे आहे लाईट तुम्ही फ्रूट्स वगैरे जे आहे ड्राय फ्रूट्स ठेवू शकता, कारण आपल्याला CSATला पण हलक्यात नाही घ्यायचं आहे. जसं आता UPSCचा पेपर झाला, UPSCच्या पेपरमध्ये काय आलं की GS ज्या पद्धतीने अनएक्सपेक्टेड समोर आलं त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा तिथंच मूड ऑफ झाला होता. मग आता आपल्याला पण कधी राज्यसेवेच्या बाबतीमध्ये समजा CSATमध्ये त्यांनी काही बदल केले तर असं होऊ शकतं. सो त्या केसमध्ये तुम्ही जे आहे तो मधला जो कालावधी असणार आहे लंच ब्रेक, तर त्यामध्ये अलर्ट असणं फार गरजेचं आहे बघा. आणि CSATला पण आपल्याला खूप प्रॉपरली सामोरं जायचं आहे. बरं, हे सगळं होत असताना ज्या विद्यार्थ्यांनी मी आधी सांगितलं होतं की 24 तारखेचा पेपर दिला UPSCचा, तर ती निगेटिव्ह जी मेंटॅलिटी होती त्याच्या विपरीत आपल्याला पॉझिटिव्ह आस्पेक्टनी राज्यसेवेकडे बघायचं आहे. कारण ही परीक्षा आपल्यासाठी एक आशेचा किरण आहे आणि एक नवीन अपॉर्च्युनिटी आहे. सो तो एक मुद्दा लक्षात घ्या. किंवा कसल्या पद्धतीने, आता ज्यांनी परीक्षा नाही दिल्या त्यांचा हा पण एक कन्सर्न आहे की नाही मग असा राज्यसेवेचा पेपर आला तर येऊ देत, कारण तो सर्वांसाठी असेल, तुमच्या एकट्यासाठी नसणार आहे. तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जे आहे ना की असले थॉट जे आहेत ते थोडेसे बाजूला ठेवा. बॅक ऑफ माइंड तुम्ही जर असे विचार केलेत तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो 31 तारखेला होऊ शकतो. दुसरी गोष्ट, आता काय होतं की परीक्षा जवळ आल्यानंतर बऱ्याचदा जे आहे आपल्याला हाय आणि लो फील होत असतं. तुम्हाला जर असं काही वाटत असेल तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता किंवा अकॅडमीत येऊन भेटू शकता. बोलल्यानंतर गोष्टी सॉर्ट आउट होतात. दुसरी गोष्ट जी आहे की झोप प्रॉपर घ्या. किमान 8 तासाची झोप तुम्ही घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जर फ्रेश असाल तरच तुम्ही प्रॉपरली पेपर सोडवू शकता. जर तुमचा मूड फ्रेश नसेल तर त्या केसमध्ये गोष्टी प्रॉपरली वर्क होणार नाहीत. म्हणजे आता मी नाईट करतो ना, येत्या 2 दिवसामध्ये मी सगळं रिव्हिजनच करून टाकतो रात्रभर. ओके, सो नाईट रायडर आता शक्यतोवर बनू नका. प्रॉपरली झोप घ्या.
आणि त्याच्यातून जे आहे की आपली मेंटॅलिटी जी आहे तर ती आपल्याला प्रॉपरली जपायची आहे पॉझिटिव्ह आस्पेक्टने. सो तोही एक मुद्दा फार महत्त्वाचा असेल. सो येणारी जी 31 मेची परीक्षा आहे ती खूप पॉझिटिव्हली द्या. पेपरमध्ये जे आहे सिली मिस्टेक टाळा, पेपर नीट वाचा, तिच्यामध्ये गोंधळ करू नका. सो ह्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आणि पेपर सॉल्व करताना काय काळजी घ्यायची याचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही तुम्हाला जो आहे तर तो यूट्यूबला दिलेला आहे, इन्स्टाला पण आहे, तोही एकदा बघून घ्या. या 2 गोष्टी की तुम्ही पेपरला कुठल्या मेंटॅलिटीने जाणं आणि पेपर कसा सोडवणं ह्या नीट समजून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काही इश्यू असले तर टीम स्पॉटलाईट आहे, ती तुम्हाला हेल्प करेल. सर्वांना 31 मेसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. भेटूया 1 जूनला. धन्यवाद.